ऐकताय ना सगळेजण. देव हे नंतरचा विषय आहे, धर्म हा नंतरचा विषय आहे, नातं गोत माणसं हा नंतरचा विषय, तुमचा अगोदरचा विषय फक्त तुमची आईच आहे. आणि म्हणून आज सगळेजण ऐका, साधूच्या पाया पडल्यावर, देवाच्या पाया पडल्यावर, तीर्थाला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का, ते सगळं पुण्य आईची सेवा केल्यावर मिळतं. यासाठी मी आईला सगळ्यापेक्षा मोठा दर्जा दिलेला आहे की ही सर्वश्रेष्ठ आहे. जगामध्ये 84 लक्ष येऊनी आहे, पण येण्याचं दार आईच आहे. तिच्याशिवाय एंट्री नाही कुणाला. भले तो नंतर संन्यासी हो, साधू हो, महंत हो, संत हो, देव हो, पण आला तर आईच्याच दरवाजातून आला ना, योनीतून आला. म्हणून आईचं महत्व किती महत्व आहे, तर आई ही संतांपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून संतांना जे मागायचे तेच आईबद्दल मागायचं. म्हणून मी अभंग घेतला, यासाठी तुमच्या मनातली शंका काढून टाकली की माग नेते क तुझं प्रती आहे. देवा, मला तुला काही मागायचं नाही. माझ्या आईनं माझ्यासाठी जे जे केलंय तेच संत समाजासाठी जे करतात, त्यात आणि माझ्या आईमध्ये तिळभक फरक नाही. म्हणून माझी आई देवापेक्षा कणभर कमी नाही. ब्रह्मदेवापेक्षा, विष्णूपेक्षा, शंकरापेक्षा सुद्धा माझी आई श्रेष्ठ आहे. का? ब्रह्मदेवाने जगत निर्माण केलेलं आहे, पण माझं जे जग आहे ना, प्रवीण कुटे नावाचं, ते जग तर फक्त तिनंच निर्माण केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या परिवाराची ती निर्मिती आहे, ती फाउंडर आहे, संस्थापक आहे, ती अध्यक्ष आहे, या परिवाराचा घटक आहे, या परिवाराचं अधिष्ठान आहे. आणि ते अधिष्ठान ईश्वरी कसं आहे हे सगळेजण थोडंसं ध्यान देऊन आहे का. ऐसी कळवळ्याची जाती. इथं माझ्या उजव्या हाताला सर्व महिला बसलेल्या आहे. बाईला फक्त मी गर्भवती झाले असं कळावं. तिला जितका आनंद होतो तितका आनंद कशानाच होत नाही. बर, गंमत पहा पुढचं, तिचं ऍक्शन पहा कशी. मला बाळ पोटामध्ये आलं असं समजलं, ती त्याच क्षणाला स्वतःला काही बंधनं घालून घेते. ओझं उचलणार नाही, पायऱ्या चढणार नाही, भांड उचलायची नाही, तिखट खायची नाही, कढी खायची नाही. तिला विचारा का ग, ती म्हणती त्याला काही होईल. अरे, तो आज आलाय, तुला आजच कळाले, त्याचा आत्ता तुझ्या पोटामध्ये आला हे तुला आत्ता कळालं. त्या क्षणाला ती त्याला काही होईल म्हणून आयुष्यभर स्वतःला बांधून घेती. तर कीर्तन ऐकणारे तुम्ही तिला काही होईल म्हणून जपा. यासाठी प्रवीण मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो. तिनं तुमच्यावरती जेवढं उपकार केले त्या सगळ्या उपकाराची फेड तुम्ही आज आपल्या आईला असं सजवलंय ना की त्याच्यातून ती मुक्त होणार आहे. आईचे उपकार या चांबड्याचे जोडे करून जरी शिवले तरी फिटू शकत नाही. आई काय करत असते ते माझ्याकडनं ऐका. हे सोडा, बाकीचं लोक काही सांगत असतील, मग त्याला काही होईन, त्याला काही होईन, त्याला काही होईन म्हणून त्याचं वजं पोटात ठेवायचं. आणि पोटात या जगात आपल्याला कोणीच ठेवू शकत नाही. आपण सांगितलेली गोष्ट लोक पोटात ठेवत नाही, तर तुम्हाला पोटात कोण ठेवायला बसलंय? बाप पोटात ठेवत नसतो, जग पोटात ठेवत नसतं, पोटात ठेवत असते फक्त आई. तुमचे मित्र तुम्हाला उचलून गाडीत टाकतील, दवाखान्यात नेतील, पण तुमच्या पोटात तुम्हाला जर कोणी जपत असेल तर ती फक्त तुमची आई असते. आणि त्या आईचं तुम्ही कौतुक करताय, त्यामुळे तुमच्या पुढच्या बऱ्याच पिढ्याला तिच्या आशीर्वादानं काही कमी पडणार नाही. त्यामुळे देवाच्या कथा ऐकूच नका तुम्ही. आज माझी आई देवापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण देव हा नंतरचा विषय आहे, मग जीवन हा नंतरचा विषय, लाईफ हा नंतरचा विषय. ती नसती तर मी नसतोच ना. आणि ते पुढचं ऐका ना माझ्याकडनं. ते वज जसा महिना जाईल तसं वज वाढत राहत. ते एवढं मोठं पोट घेऊन ती सगळी कामं, आणि मग डिलिव्हरीचा त्रास. कधी डॉक्टर हजर राहत नाही, कधी घरातले हजर राहत नाही, कधी पोट दुखन माहित नाही, रात्री बेरात्री दवाखान्यात जाऊन पडावं लागतं. कधी 12 घंटे जातात, कधी 2 दिवस जातात. आणि संजयजी, इतका त्रास असतो डिलिव्हरीचा, तो माणसाच्या जातीला कधीच कळणार नाही. मी नेहमी सांगत असतो, देवाने काय करायला पाहिजे होतं, पहिलं लेकरू बाईला
आणि दुसरं माणसाला व्हायला पाहिजे होतं. प्रल्हादराव देवानं अशी सिस्टीम करायला पाहिजे होती, एक तुला एक मला, एक तुला एक मला. तुम्ही नुसती कल्पना करा, माणसं जर पोटूशी राहिली असते तर कसे दिसले असते. नुसती कल्पना करा तुम्ही, माणसं कशी दिसली असते. वाजवणाराचं काय कंडिशन झालं असतं, पकवास किती लांब ठेवावा लागला असता. चिंतामण महाराजाला मागं सरावं लागलं असतं, मला पण असं लांबून बोलावं लागलं असतं. तुम्ही पण पोटूशी राहिले, तुम्ही राहणार नाही पोटूशी, पण पोटूशी राहणं इतकं सुद्धा तुम्हाला सहन होत नाही. ते सगळं ती सहन करती, तिची बराबरी कशानं करणार आहे. काय गाव जेव घातलं म्हणजे माईचे उपकार फिटतील का, कीर्तन ठेवलं म्हणून उपकार फिटतील का, दान केलं म्हणून उपकार फिटतील. तिचे उपकारच फिटणार नाही, कारण तिने उपकारच एवढे केलेले की ते उपकाराची कल्पनाच केल्या जात नाही. झालं, डिलिव्हरी झाली म्हणून संपत नाही. पुढचा प्रवास जर तुम्ही पाहिला तर तो खूप अतिशय वाईट आहे. त्याला 24 तास लक्ष ठेवावं लागते. त्याच्यामध्ये घार इंडे आकाशी, चित्त तिचे पिल्लापासी. ती झोपली तरी अर्धी झोपत असती, अर्ध त्याच्यावरच लक्ष ठेवती. पडन का, काही होईन का, याला लागन का, त्याला पाजायचं. आणि दुसरी ऐका ना गंमत, जगात असा चमत्कारच नाही झाला की आपण अगोदरही भाकरी खात असतो, नंतरही भाकरी खात असतो. पण गंमत अशी आहे माझ्या माईची की आपला जन्म झाला की तिच्या दुधाचा पाना तयार होतो. कसली फॅक्टरी आहे, याला काय कुठल्या इंजिनियरचं लॉजिक बिजिक करणार नाही, तिला चेक करून पण कळणार नाही. कारण ती अगोदरही होती तेव्हाही दूध नव्हतं, आता आहे तरी दूध नव्हतं. पण दूध आलंय कोणासाठी, फक्त तुझा आवाज ऐकला आणि तिचा पाना फुटला. तुला काही समजत नव्हतं, बोलता येत नव्हतं, खाता येत नव्हतं, तेव्हा अमृताच्या समान दूध पाजून तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं. म्हणून ती देवापेक्षा जास्त मोठी. तर तिला जोरात टाळी वाजून पुन्हा 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 अभिवादन करा. तुम्हाला सगळं भरलेलं तिनंच पाहिलेलं आहे. तुमचं सगळं अंग जर भरलं ना तर खरंच नाही कोणी धुवून काढणार. तुमची बायको नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, तुम्हाला तीच धुवून काढू शकते. बरं, लेकरं इतके विचित्र आहेत ना, 2 प्रकारचे पोरं जन्माला येतात. माझ्याकडनं ऐकलं पाहिजे. काही काही पोरं असे जन्म झाले ना, 2-3 महिने असे नुसते पेतेत आणि असे हसतच राहते, झोपत राहते. लोकांना असं वाटतं देव जन्माला आला. ती मायरात तोपर्यंत. आणि ती सासरामध्ये आली आणि दिवसभर काम करून दमली, संध्याकाळी 9-9:30 तिला डोळा लागला की जेच त्याचा भोंग्या सिट्ट्या मारितो. 9:30-10 रडतो. मग त्याला पाजलं तरी राहत नाही, दूध पाजलं बाहेरचं तरी राहत नाही, खाऊ घातलं तरी राहत नाही. अरे झोप, अरे झोप, अरे झोप. जसा जसा वेळ जाईल का 12, 1, 2 तसं त्याची पट्टी वाढती. 2, 3 असा मोठ्या रडतो. आणि 4-4:30 जे झोपतो तो पाठ सकाळी 10ला उठवतो. याला म्हणतात दाड. माईसाठी दाड की तिला झोपू देत नाही. आता दुसरं जे लेकरू असतं ना, ते मुळावर आलेलं असते. काय करत्या बाया, शेतात जायचं म्हणून सकाळी त्याला उचली त्यात आणि पटकन बाथरूम नसायचे ना जुन्या काळात, मग त्याला नालीच्या कडीला नेऊन बसवायच्या की तू उरक, तुला आंघोळ घालते, मला मोकळं व्हायचं. तो नालीच्या शेजारी नेऊन बसवला, त्याला संडासच येणार नाही. असा कलाकार ते 2 बोटांना असा रस्ता तयार करतो. एक दगड घेतो, त्याची एसटी करतो, निफाड निफाड निफाड, नाशिक नाशिक नाशिक. ती म्हणती गाड्या सोडू नको, पटकन आवर, मला तुला आंघोळ घालायची. पण त्याला संडासच येणार नाही. सकाळी 5 वाजता उठतो यो, 5ला येत नाही, 6ला येत नाही, 7ला नाही, 8ला नाही, 9ला नाही. माय जेवायला बसली आणि 2 घास तिना घेतले की मग याला संडास येते. यायला माहिती आता कोणाकोणाचे कसे आहेत, कोणाकोणाचे कसे. मग रोज तसंच आहे. मग का प्रत्येक बारची साबण आसन का? तुमची विष्ठा सुद्धा ती जेवता ताटावून उठून धुते. म्हणून या जगात तुम्ही काही जरी केलं तरी तिचे उपकार तुम्हाला कशानं पेटणार नाही. म्हणून आईला आम्ही संताच्या बराबरीत आज महत्व दिल्यामुळे आजचा जो विधी आहे तो पण आपल्याला ऐकायचा, म्हणजे त्या विधीचा, आपल्या आईचा आणि आपला संबंध लक्षात